मंडळी, कॉमेडीच्या फडात आता रंगणार आहे 25ची कुस्ती, जी दाखवायला मंचावर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. मस्तच कलर गेली गेलाय. काय मंडळी लो बरे आहेत ना सगळे? वसाडे तुम्हाला नाही, तुम्ही काय रोजच दिसता. आपल्या रोजचं येणं जाणं आहे, आपण एकमेकाला रोज तोंड देता. हे सोप्यावर बसलेत ना इकडे, त्याला विचारतोय काय बरे आहेत ना सगळे? ओळख लिहू काय? ओळख लिहू ना? नाही ओळख लिहू. माणूस की जिवंतच नाही राहिली आता. बाय घे, ज्यांनी ओळख नाही त्यांच्यासाठी सांगतो, मी शेंद्रू गानू देवलेकर, कोकणचा चॉकलेट हिरो, देवानं घडवलेली एकमेव लिमिटेड एडिशन. तर गावाच्या रीतिरिवाजाप्रमाणे आज आम्ही कुस्तीचा सामना भरवलेला आहे. आणि आता कुस्तीचा सामना म्हटल्यावर माझ्याशिवाय गावात कुस्ती माहिती आहे कुणाला, म्हणून सगळी पंचगिरीची जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे. काय म्हणलं तर आता येतात माणसं. आमच्या गावातला पेलवान फिक्स झाला. माणसं पण आलेली आहे सगळी, 4-5 लाख माणसं जमलेली आहेत. हा बघा 3 शिट्या काढलेला पठाण. आणि हा बघा डाएटवर असणारा आनंद कार्यकर. आणि तू काय असतोच आहे, तू आंबेजोगाईचा विंड डिझेल वाटतोच आहे. अशी सगळी माणसं जमलेली आहेत. तर आता सुरुवात करूया. आमचा एक पेलवान आलाय तर गेला कुठं हेलपट्टू कुठं व्हावला की काय मेला जांभूल काढताना पर्यात. हो दादा आलो लवकर ये. हे असं झावली बांधतोस इकडं कुठेतरी माग आणि मोरासारखा नाचतोस. सगळा निसर्ग कन्फ्युज होतो आणि एप्रिल महिन्यात पाऊस पडतो वासाड्या. दादा नाचत आहे. मग काय करतो जरा वॉर्मअप करता हो, अंग गरम करता हो फाईट साठी. तुला अंग हाय गरम करायला? दादा तोच प्रॉब्लेम झालाय हो. काय झाला काय? तुम्ही गावचे पण जाऊ ना. मग जरा फाईट जिंकायला मला मदत करा ना. तुला का मी मदत करू? तर प्रियाच्या बापाने पैल लावला ना माझ्यासोबत, मी फाईट जिंकलो तो प्रियासोबत माझं लग्न लावणार आहे. अरे बापरे. काय बोलतोस आहे काय? हा प्रिया म्हणजे ती गोट्टन करायची पोरगी काय? दोन्ही साईडला विरी एवढ्या खोल खल्या आहेत ती काय? गोड दिसते हो मग. पण चालतं पुरुषासारखी. तीच ना ती? होय ना? चांगलं आहे चांगलं आहे. दिसतोय एवढा तर हात मोठा मारलाय हा तू. काय पण होय. काळजी करू नको, तुझं काम मी करणार, तुला जिंकवणार. तुला जिंकवणार खरंच. खरंच म्हणजे त्या गोट्टन करायची मला जिरवायचीच आहे तशी. पण का बरं म्हणजे मागल्या टायमाला मी माझ्या भाच्याचं स्थल घेऊन गेलो होतो. मग मला रुबाबात काय म्हणतो माहितीये काय? काय? माझा होणारा जावई आहे ना प्रसादोक सारखा खट्याल मिश्किल आणि रुबाबदार असणार. मग मी कसं आहे, खटाळ मिश्किल की रुबाबदार? तू कोणच नाही आहेस. कळलं काय? का का म्हणजे मी वाटत नाही त्यांच्यासारखा. अजिबात नाही. तू जर असा हात घेतलास ना तर त्यांच्यासमोर माई काय तसा दिसशील. कळलं काय? जरासा वाकडव वाकडव वाकडव. हा बोलल्यानंतर ते असा माईक बाजूला करतात असा दिसतो. दादा मला जिंकून जायचं हा. मला जिंकायचं आहे. जिंकायचंय? अरे पण जिंकणार तू. पण मला केवढा आनंद होतोय माहिती आहे का? हे चारी बाजूनं बरबाद झालेलं जे सौंदर्य आहे ना, एकदा जावई म्हणून त्याच्या माथी मारलं ना की जो काय मला आनंद होणार आहे. आत्ताच माझ्या अंगातनं काटा यायला लागलेला आहे. चांगलं बोलताव की वाईट बोलताव? चांगलं. अरे चांगलं जाई. एखाद्याला जिवंतपणी न संपणारं दुःख देण्याची मजा आहे ना ती कशात नाही आहे. तो दुसरा पहिलवान कुठे? आलाय तो राहिला कुठं? ह्यालपट्ट कुठे तो? अरे ये वसाड्या. अरे राहिलाच कुठं? बाय बाय. जो भी मनासमोर उना त्याला एकटाच फटका मारी टाकसू काना. नो वन कॅन सी मी. अरे भाई नाकाचा खंडका उडवशील. हे याला ही करवत लागली आणि गेला तर काय करशील? आणि एवढा पिसालला तो आल्या नाश्त्याला काय जॉन्सीना खाल्ला असतो? ओ दादानू तो केवढा आहे? काय केवढा आहे तो? तो केवढा नाही ता कुठपर्यंत आहे बघ.
मला तर वाटतं हा जन्माला आला ना तेव्हा ह्याला पालण्यात नाही ठेवलं नाही, डायरेक्ट खाटेवरच ठेवला नाही वाटतं. एवढा या पण काळजी करू नको. मी आहे ना, मी आहे ना, मी आहे ना, काळजी करायचं नाही, टेन्शन नाही घ्यायचं. दोघं मिळून टाकायची वेल्डिंग करून आपण. चला चांगल्या सुरुवात करूया. हा तो पैलवान कुठे ज्याच्यासोबत कुस्ती खेळायची आहे मला? हा कोण आहे? हा पैलवान आहे. हा? हा मत्सर. अरे याला एका टिचकीत मारून टाकीन मी. असं दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. साधा सुद्धा मच्छर नाही तो, डेंगूचा मच्छर आहे, डेंगूचा. चावला ना तर प्लेटलेट पटकन खाली येतील. मग आता वित्तलशील तू. हा मारेल. सुरुवात करूया. तू रेडी आहेस ना? तू घाबरू नकोस. प्रियाची खली हटव, खली हटव. कळलं ना? लक्षात घे, हिम्मत आहे मर्दा तर जाऊन मर्दा. कळलं ना? रेडी? रेडी. मार लवकर. औषधा घो. चला. सोड त्याला. अंडरटेकर जसा करतो तसं करतो आता. डोकं दाबतो असं. नको. माणूस मारायचा नाही. ठेव खाली, ठेव खाली. ए भाई इकडे, इकडे इकडे इकडे. हो दादा, कुस्ती का बरं थांबवली? एका फटक्यात कुस्ती संपवली असती, उगीच थांबवली तुम्ही. तू मोठा आहे एका फटक्यात. कुठे जायचंय तुला? नातेवाईकांनी बोलवलं नाही जेवायला? ही बायको घरी वाट बघते. अगे इमोशनल. मला नातेवाईक पण नाही आहे आणि माझे लग्न पण नाही झालेलं आहे. काय बोलतोस? तुझं लग्न नाही झालं? मग हा सगळा लवाजमा आणि पॅकेज फक्त फायटिंग साठी वापरतोस? बाबा ए लग्न कर, कुस्ती बिस्ती साईड बाय चालू आहे, लग्न महत्वाचं आहे. मला करायचंय लग्न, पण कसं करू हो? काय झालं आता यावात मला कोण पोरगी देणार आहे? हे काय उतरायचं वय नाही. मागे ये, मागे ये, मागे ये. मी आहे ना. कोकणातली पोरगी चालेल तुला? कोकणातली चालेल हो. चालेल ना? हा चालेल ना. तुझ्यासारखीच एक धिप्पाड पोरगी आहे इथं. काय सांगता? हा. अरे वा. आता डाकच्या जागी फोन लावाय ना, शेंद्रूला बोललायस तू. काय सांगता? मग मला बापरे, लगेच बघा सुंदर रे फोन लावला रे. व्हिडिओ कॉल आहे का? हा हॅलो हॅलो. सुंदरे. हा बोला. बरी आहेस ना? आम्ही बरी आहे. त्यातली दिसतेच आहे. बघ तू मागल्या टायमाला बोलली होतीस बघ, तुला बोगॅम्बो स्टाईल मध्ये नवरा पाहिजे. हा बोगॅम्बो. हा आठवला ना? हा. तसा एक पोरगा गावलाय मला. कुठं? हा दाखवतो. हा बघ. नमस्कार कर. नमस्कार ताई. ताई बोलते. आपलं नमस्कार हो. बघितलं हा. काय गांगारलाय तो, बाकी काय नाही. जास्त असं हे नाही ना, कधी पोरीना बघितलेलं नाही, फक्त डंबेल उचलला त्यामुळे. हा तुला आवडलाय काय? दत्तूला आवडला काय? दत्तूला आवडला असेल तर मला चालेल. त्या वांग्याचा काय संबंध आहे? त्या वांग्याचीच बहीण आहे. कळलं काय? असं काय? आणि दोघांचं लय प्रेम आहे एकमेकांवर. असं. त्याच्या परमिशन शिवाय ती काय पण करत नाही. हा बरं. बाय. नंतर फोन करतो तुला, बोलणी करायला येतो. हा हा. सावकाश, काळजी घे. हा. ठेव फोन. भारी पोरगी आहे पण. भारी आहे रे, आवडली ना तुला? आता लाजत बसायचं की सामना केली? खेळून चल सामना सुरू केला. लग्न होणार. मी सगळी शेटिंग लावली. हा आता तू असा डाव टाक ना की तो चित होईल. लक्षात घे. कळलं ना? लक्षात. रेडी? रेडी असतो? भाऊ एक मिनिट काय शिशू? नाही ना हो. आता या वांग्याला मी हरवून टाकलं, हा. तर याची बहीण तिचा हात तो माझ्या हातात देईल का? नाही रे, बरोबर बोललास तू. त्यांना ना कसं करू आता? तू हार त्याच्याकडनं. याच्यासोबत हरू, या वांग्यासोबत. अरे मग काय झालं? तू लग्न जिंकशील ना, बायको जिंकशील. ह्याला काय वरातीत पण उडवता येईल तुला. चालेल ना? वारातीत थोडं. रेडी? टकलू गोंडच आहे. रेडी? 1 2 3 स्टार्ट. मी हाय चल. तुला नाही ना लागलं? तू गेला.
अशा तऱ्हेने आजच्या सामन्याचा विजेता आहे दत्तू मोरे. प्रिया आय लव्ह यू. चलो बाय बाय. दादा भोगा भोगा चांगल्या पोरांना दादा म्हणा वासाड्याने. एक काम कर, आता दुपारी जेवून घे हा. आणि नीट घरी जा. ओके दादा काय आलं? माझ्या लग्न. कसलं लग्न? अरे तुम्हीच म्हणाले ना तुम्ही लग्न जुळवताय म्हणून तर हारलो ना मी. येडायच काय तू? हरलेल्या पेलवानावरती लग्न कशाला करेल? तिला पण काही चॉईस आहे की नाही? अरे? हा? आणि तो दत्तू पेलवान आहे ना, त्यानं हरवलेल्या पेलवानाबरोबर तो त्याच्या बहिणीचं लग्न कशाला लावून देईल? अरे तुम्ही बाय ना बाटोड मारू बाटोड. काय आलं? तुझ्यामुळे त्या चिरकुट सोबत हारलोणार मी. मी काय नाही सांगितलं? मी काय सांगितलं? तू मला प्रश्न विचारलास, ह्याला जर मी आता हरवला तर हा ह्याच्या बहिणीचा हात माझ्या हातात देईल काय? मी त्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. धुडगूस घातला तुम्ही इथे, क्या बात है. अंकुश दादा, तुम्हाला कसा वाटला हा कुस्तीचा सामना? मला असं वाटलं रमेशकडे बघून की आहे ना पूर्वी बाबांबरोबर राजा मयेकर असायचे ते असं ते एकतर्फी एका बाजूने कंटिन्यूस चालू ठेवायचे आणि विनोद त्याची मला आठवण आली. वा 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 वा. आणि त्यानंतर मला वाटतं की मच्छिंद्र कांबळी ते ज्या लेवलला करायचे ना ते नाटक सांभाळायचे, ते विनोद पण करायचे, ते समोरच्यावर विनोद करायचे, समोर बसलेल्या प्रेक्षकांवर पण करायचे, आजूबाजूला असलेल्या लोकांवर पण करायचे आणि परत नाटक जागेवर आणायचे, त्याला विनोद करायला देते, तो बाहेर गेला विनोदाच्या त्याला परत आता आणत होते. या सगळ्या म्हणजे सगळ्या ज्या हे स्टाईल आहेत त्या तुझ्यामध्ये खूप दिसून आल्या मला. क्या बात, क्या बात. शाबास. श्याम, नेहमीप्रमाणे मजा आली आहे. यावेळेला तू वेगळ्या रूपात दिसलात. दत्तू, तू ऑलवेज सगळ्यांचा गिराईक आहेस. दरवेळेला तुला तुझ्या आकारावरनं सगळेजण चिडवत असतात, पण तू त्याचीच मजा नेहमी घेत असतो. खूप मजा आली. धमाल. वा वा.